नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय एस.टी. रेल्वे कर्मचारी संघटनेची वार्षिक आमसभा व राष्ट्रीय अधिवेशन येत्या 25 व 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 वाजतापासून सेंट्रल रेल्वे स्टेडियम, अजनी येथे आयोजित करण्यात आले आहे. या वार्षिक आमसभा व राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, रेल्वे बोर्डाचे जनरल मॅनेजर आर राजगोपाल, सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना, DRM मनीषा अग्रवाल, जनरल मॅनेजर नीनू इत्तेरा, नमिता त्रिपाठी, अखिल भारतीय एस.टी. रेल्वे कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष BL बैरवा, राष्ट्रीय सचिव अशोक कुमार उपस्थित राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय एस.टी. रेल्वे कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव निकेश के यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या अधिवेशनाला देशभरातून जवळपास 30,000 पदाधिकारी सदस्य उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला चंद्रमोहन एम, प्रशांत चवरे, शंकर गौरे, रोहित आवळे उपस्थित होते. अखिल भारतीय एस.टी. असोसिएशन चा मी नागपूर मंडल सचिव निकेश शुके. आणि हा जो आमचा प्रोग्राम आहे हा आमचं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे नागपूरला, जे देशामध्ये मेट्रो सिटीमध्ये होत असतं. ती यावेळेस आम्ही 75वे जे राष्ट्रीय म्हणजे ॲन्युअल जे हे आहे रौप्य महोत्सव त्यामुळे आम्ही हे नागपूरला घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे जे रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव हे 25 तारखेला सकाळी 8:30 वाजता अजनी जे स्पोर्ट ग्राउंड आहे तिथे आमचं अधिवेशन आहे, त्याच्या सुरुवात होत आहे. त्याच्यामध्ये उद्घाटन अश्विनी वैष्णव आहेत आणि चीफ गेस्ट म्हणून जे आमचे आमचे जे पॅटर्न आहेत अर्जुन सिंग मेघवाल यांच्या हस्ते होत आहे. ते कानून मंत्री पण आहेत भारताचे आणि आमचे पॅटर्न आहेत. तर याच्यामध्ये जे आमचं जे मेन मुद्दा जो SC/ST समाजाचं जे आरक्षण आहे आणि जी कर्मचारी नीती आहे त्याच्याबद्दल आम्ही जास्त आमचे फोकस राहणार आहे की आणि जे प्रायव्हेटेशन यालाही आमचा विरोध राहणार आहे. आणि आमची जी समस्या असते कर्मचाऱ्यांची आणि SC/STची याच्यावरती आम्ही रेल्वे मंत्र्याला पण निवेदन देणार आहे. त्याच्यानंतर रेल्वे मंत्री कानून मंत्रीच्या माध्यमातून प्राईम मिनिस्टर साहेबांना पण निवेदन देणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमचे जे SC/STचे जे हे असतात आपले जे मुद्दे असतात, आता जे उपवर्गीकरण झालेलं आहे त्याच्याबद्दल ते आम्ही पार्लमेंट यांच्या माध्यमातून पार्लमेंटला आणि प्रशासनिक सेवा यांना आम्ही निवेदन देत असतो. या अधिवेशनाला भारतातून कमीत कमी 15 गाड्या येत आहेत वेगवेगळ्या राज्यामधून आणि 40 कोचेस वेगवेगळ्या गाडीला लागून येत आहेत. परत बाहेरचे जे आहेत जसे आजूबाजूला जे सिटीज आहे भुसावळ, अमरावती इथून पण आपल्या व्हेकलने येत आहेत. आणि नागपूरची पण जनता तिथे 26 तारखेला येतात. 25 तारखेला आमचे राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळं आणि त्याच्यामुळे आम्ही बाहेरचे लोक जास्त राहणार आहेत आणि 26 तारखेला आम्ही लोकल लोक तिथे जास्त येणार आहेत. त्या 15 गाड्या जे आहेत येणाऱ्या त्यामध्ये येणारे जे व्यक्ती आहेत ते काय कर्मचारी आहेत की जनरल कर्मचारी? सारे रेल्वे एम्प्लॉई. एकूण किती कर्मचारी येऊ शकतात अंदाजन? 25 ते 30 हजार आमच्या आहे अंदाज.